सुस्वागतम. तुफान नेतृत्व साहेबांचं अंतर्हृदय कराडमध्ये परम स्वागत आहे. पहिल्यांदा चंद्रकांतला पाटील उच्च शिक्षणामध्ये दादा आपले हार्दिक स्वागत आहे. सुस्वागत आहे. कारण दक्षिणचे लोकप्रिय आमदार रामभाऊ भुसे बाबा, कारण उत्तरच्या आमदारांनी बाळासाहेब घोरपडे, विनायकराव पावसकर, कराड नगरीचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदी अधिकृत उमेदवार सन्माननीय व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले कराड नगरपालिकेतले सर्व मतदार, युवक बांधव, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, खरं तर कराड ही एक ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये आदरणीय अतुलबाबांच्या नेतृत्वामध्ये कराड नगरपालिकेची इलेक्शनला आपण सर्वजण सामोरे जातोय. 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन्हीच्या दोन्ही आमदार हे प्रचंड बहुमताने निवडून आलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी या देशामध्ये गेले 11 वर्ष सातत्यानं एकही दिवस सुट्टी न घेता समाजाची सेवा करणे हे मूल तत्व धरून गेली 11 वर्ष या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार या देशामध्ये काम करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची भूमिका घेऊन, सातत्यानं विकासाची भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा नेण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली केलं जातंय. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांच्या आयडॉल आदरणीय अतुल बाबा सातत्यानं समाजाची सेवा करणे, सातत्यानं समाजातल्या शोषित वंचित लोकांना मदत करणे असा उदात्त भाव घेऊन गेले अनेक वर्ष कराड दक्षिण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात. आपल्याला माहिती आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जर आपण कराड नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार या ठिकाणी किंबहुना नगरपालिका दिली, तर जे आता महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार काम करतंय त्याला कराडमधून एक तिसरं इंजिन, आपण ट्रिपल इंजिन सरकार या ठिकाणी आपण म्हणू. अशा पद्धतीचं जर कराड नगरपालिकेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार आणलं तर निश्चितपणे कराड शहर असेल किंबहुना कराड परिसराचा जो विकास अनेक वर्ष रखडलेला आहे तो करण्याची भूमिका आदरणीय अतुलबाबांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक योजना हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेले 10-11 वर्षामध्ये केलेलं आहे. सातत्यानं मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताय. राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल किंबहुना शेतकऱ्याची वीज माफी असेल, शेतकरी सन्मान निधी असेल, आयुष्यमान भारत कार्ड सारखी योजना असेल, अशा अनेक योजना सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देण्यात येत आहेत. गेल्या 1 वर्षामध्ये आदरणीय अतुल बाबांच्या नेतृत्वामध्ये
या मतदारसंघामध्ये किंबहुना कराड शहरामध्ये विकासाचा झंझावत झालेला आपल्या सगळ्याला बघायला मिळतोय। आपल्या सगळ्यांना विनंती असेल, अतुल बाबांच्या सारखा एक विजनरी नेता या कराड तालुक्याला, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला मिळालेला आहे आणि त्यांच्या जोडीला एक हिंदुत्ववादी विचाराचा कणखर नेता म्हणून ज्यांची आपण गणना गेले अनेक वर्ष करतोय ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय पावसकरांना सातत्याने कराड शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन गेले अनेक वर्ष सातत्याने काम करतायत। खरं तर अतुल बाबांच्या मनामध्ये कराड शहराचा एक आधुनिक शहर बनवण्याची भूमिका ही खऱ्या अर्थानं अतुल बाबांच्या डोक्यामध्ये आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे, या ठिकाणी कृष्णा कोयनेचा संगम या कराडला झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कराडचं औद्योगिकरण वाढतंय, कराडचं शहरीकरण वाढतंय, परंतु कराडचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो गेल्या 50 वर्षामध्ये झालेला नाही। या ठिकाणी अतुल बाबांचा नेतृत्व आपण सगळ्यांनी मान्य केलेला आहे। कराडच्या नदीचा विकास करणं असेल, कराड शहराचा आधुनिकीकरण करणं असेल, किंबहुना कराडला भविष्यामध्ये रिंग रोड बनवणं असेल, कराडला नवीन इंडस्ट्री आणणं असेल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी तासवडेसारखी MIDC आहे, परंतु त्या MIDC मध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये काँग्रेसच्या काळात कधी एखादा मोठा उद्योग आलेला नाही। परंतु अतुल बाबांची सातत्यानं भूमिका आहे की माझ्या या परिसरातल्या युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे, शहरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, शहराला चांगल्या सुखसुविधा शहरातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, अशी सातत्यानं भूमिका घेऊन अतुल बाबा गेल्या 1 वर्षामध्ये काम करतायत। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजसेवक म्हणून काम करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देशप्रेम म्हणून गेले अनेक वर्ष काम करतायत। खरं तर एक आपल्याला चांगली संधी आहे की या ठिकाणी निश्चितपणे कराड नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला निवडून आलाच पाहिजे आणि त्याचबरोबर कालचे सर्वच्या सर्व उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। कारण सातत्यानं अतुल बाबांच्या वरती आपल्या नेत्यांचं लक्ष आहे, आदरणीय देवेंद्रजींचं लक्ष आहे। कराड म्हणलं की देवेंद्रजींच्या मनामध्ये कायम विकासाची भूमिका या ठिकाणी असते। कराडचा कुठलाही विषय घेऊन आपण गेलो तर इमिडिएटली देवेंद्रजी कराडच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करून कराडसाठी लागल ती मदत करण्याची भूमिका ही देवेंद्रजींच्या मनामध्ये असते। मी आपल्या कराडवासियांना मनापासूनची विनंती करेन, कारण अतुल बाबांच्या सारखा एक विजनरी नेता आपल्यासाठी काम करतोय, पावसकर अण्णांच्या सारखा सुद्धा एक विजनरी नेता या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करणार आहे। त्यांच्या जोडीला सगळी खालची टीम तगडी टीम आहे। या ठिकाणी शारदाताईंच्या सारख्या अनुभवी नेतेही कराड तालुक्यामध्ये अरुण जाधव दादा सुद्धा या ठिकाणी आहेत। अशा सगळ्यांच्या हातामध्ये जर कराड नगरपालिकेची आपण सत्ता दिली तर निश्चितपणे कराडचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, मलकापूर नगरपालिकेमध्ये आपण पहिलेच आपले 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। या ठिकाणी मनोहर भाऊंच्या सारखा एक तगडा नेता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराने भारावून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राज्यामध्ये 100 नगरसेवक आता बिनविरोध निवडून आलेले आहेत, 3 नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत। असा झंझावत
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुढे जातोय आणि या झंझावाताच्या पाठीशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे। माझी सगळ्या मतदार बांधवांना विनंती असेल, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती असेल, पुढचे 2 दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। पुढच्या 2 दिवसामध्ये बूथवरचं प्रत्येक मतदान झालं पाहिजे। आपल्या उमेदवाराला कसं मत होईल, कमळ चिन्हावरती कसं मत होईल, ही जबाबदारी घेऊन पुढचे 2 दिवस आपण काम केलं पाहिजे। आपल्याला विश्वास आहे या ठिकाणी निश्चितपणे कराड नगरपालिकेमध्ये सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। त्याचबरोबर मलकापूर नगरपालिकेमध्ये सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे सातारा जिल्ह्यामधल्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर संबोधित करतो। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।